शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा पक्ष सहभागी होतोय, पण पूर्वी अजित पवार यांच्या एनसीपी कडून मराठी भाषा सक्ती बाबतीत काही वेगळी विधानं म्हणजे सक्ती नको अशी विधानं होती, पण आता अशी भूमिका दिसते की या मोर्चाला अजित पवार यांच्या एनसीपीचा पाठिंबा नसेल, कारण त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानं जर सरकार विरोधी भूमिका घेतली तर त्याच्यामुळे वेगळे काही संकेत जाऊ शकतात. याचा अर्थ मराठीवरचा अन्याय राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात, मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ज्या हजारो लाखो मावळ्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं ही त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेवरती त्यांचे पिताश्री, उपपिताश्री केंद्रातले जबरदस्ती करतायत आणि तरीही जर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांची तोंड शिवून बसले असतील तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. त्यांनी